हे फक्त उन्हासाठी केलं. हो. मग ते बघ आता हे ते पिकलेलं आहे ते उन्हाचे चट्टे पडले. अच्छा, आता काही या चट्टे वाचवण्यासाठी म्हणजे ते सुरुवातीला खूपच. नमस्कार, मी धुळे जिल्ह्यात नेर गावातून शेतकरी बोलत आहे. माझं नाव सुरेश काशीनाथ पाटील. मी 5 एकर पपई मागच्या वर्षी लावली होती जानेवारीमध्ये, पण ह्या वर्षी पाऊस खूप जास्त झाला. त्याच्यामुळे पपईच्या पिकावर व्हायरस आला आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग आले. त्यातून आम्ही फवारणी वगैरे बरीच केली आणि ते वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केले. तिथून मग आम्हाला थोडं बरं वाटायला लागलं. पण परतीच्या पावसाने पुन्हा जास्त पाऊस आल्यामुळे आमचं पपई पिकाचं खूप अतोनात नुकसान झालं. व्हायरस पडलं आणि त्या व्हायरसमुळे त्याची पानं आहेत ती खराब झाली आणि ती पानं खराब झाल्यामुळे जी फळं लागली होती त्यांना उन्हाचे चट्टे पडायला लागले. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या जास्त उन्हामुळे मग ते चट्टे पडू नये म्हणून आम्ही मग साड्या आणल्यात आणि त्या साड्या लावल्यात. मग आम्ही त्या फळांना गुंडाळल्यात आणि त्यापासून आम्ही फळांचं संरक्षण केलं. पण आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे पुन्हा ते पानं खराब व्हायला लागली. त्यामुळे आम्हाला अपेक्षित उत्पन्न भेटलं नाही. त्यामुळे आमचा खर्च जेमतेम निघतो की ना तेही शंका आहे. किती टक्के नुकसान झालं आता? जवळजवळ 75% नुकसान झालं आमचं. 25% उत्पादन आलं आम्हाला आणि ढगाळ वातावरणामुळे पपई कोण खात नाही. पपईला उठाव नसतो बुवा, त्यामुळे भावही कमी जाऊन गेले.